पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। साताऱ्यातल्या फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एक मोठी अपडेट। मानसिक छळाचा आरोप असलेल्या प्रशांत बनकरला पोलिसांकडून अटक, तर 24 तास उलटूनही पीएसआय गोपाल बदनेला अटक नाही। फलटणमधील महिला डॉक्टरच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, महिला डॉक्टरच्या पार्थिव बेडमधील गावी अंत्यसंस्कार। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येची मुख्यमंत्र्यांकडून दखल, आदेशानंतर सुसाईड नोटमधील पीएसआयचं तात्काळ निलंबन। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अंबादास दानवे यांचा खळबळजनक आरोप, सर्व शासकीय कामात सत्ताधारी आमदार सचिन कांबळे आणि अभिजित निंबाळकरांचा हस्तक्षेप, माजी खासदारांच्या पीएनेही दबाव टाकल्याचा आरोप। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वर्षा निवासांनी जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात दंगेकरांकडून मोहोळांवर आरोप केले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। फडणवीस चाणाक्ष राजकारणी मोहोळांना जाब विचारतील, पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा दावा। फडणवीस खऱ्याला खरं करणारे, धंगेकरांकडून फडणवीसांचं कौतुक। फडणवीसांनी मोहोळांना बोलवून घेतलं, हे भेटायला गेले नव्हते। मुरलीधर मोहोळ आणि फडणवीस भेटीवर धंगेकरांचं विधान, तर मोहोळांच्या प्रतिज्ञापत्रात 6 ते 7 गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख। रवींद्र धंगेकरांचं मुरलीधर मोहोळ यांना प्रत्युत्तर। पुण्यातील जैन मंदिरातील दानपेटीतून ट्रस्टींनी 14 ते 15 कोटी काढून त्याचा गैरवापर केला, जैन मुनींचा आरोप। तर धर्मादाय आयुक्तांच्या अधिकाऱ्यांकडून जैन बोर्डिंगचं सर्वेक्षण। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट, 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। तर मवियामध्ये मतांची फाटाफूट झाल्यास फायदा होण्याचा भाजपचा अंदाज। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, शिंदे अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीला गेल्याची माहिती। एकनाथ शिंदे पहाटे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्या होणारा मंगळवेढा दौरा रद्द, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पुढे ढकलला। अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढे ढकलला, आता 2 नोव्हेंबरला पुतळ्याचं अनावरण। घर की मुर्गी दाल बराबर, बाहेरून आलेले सावजी चिकन, भाजपात वाढलेल्या इन्कमिंगवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कान टोचले, जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्याचा पक्षाला सल्ला। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।